हाय मंडळी विठ्ठल रखमाई. तर मंडळीनं आता आपण मंदिर बघली. तर मित्रांनो पहिलं स्टॉप म्हणजे सीएनजी गाडी असल्यामुळे आमका सीएनजी भरूचच लागता. आणि हे चालले सीएनजी भर. तर बघूया आता काय होता. ही असतात सीएनजी ला मित्रांनो. काय तुमका सांगतलं हे काय म्हणतात ते ह्याचे ते कधीच नाही जाऊचे ते दिवस ते हे सीएनजी आले. उगाच ब्रँड ठेवू ना. सीएनजी जितक्या सोप्या असतात ना मित्रांनो तितक्यात ना आता कठीण असतं. त्याच्यामुळे त्या सोप्या करून ठेवतात. बाकी काय बघूया आता कधी नंबर लागता. आता आपण कोलकात्यात सीएनजी वर 709 रुपयाचं रवलं. आता नंतर पुढच्या प्रवासात आता सीएनजी भरलं कोलकाता. तर हे संदीप किती रवलं बघा सीएनजी 7.5 किलो रवलं. आता ह्यातून आपण डायरेक्ट गाणगापूरला जातो. चला संदीपची आता ड्रायव्हिंग बघूची. तर मित्रांनो आता सीएनजी मित्रांनो भरलो असं. आता गाणगापुरात जाऊ चललो कारण आता बरोबर 12:30 वाजले. किती वेळ लागतो तू बघूया. चला मित्रांनो पूर्ण रस्तो खराब असतो गाणगापूरचा. शकतात दाडा आणि खडा. तर नितेश तुका गाणगापूर रस्तो कसं वाटतं रे? एकदम खराब असा चंद्रा रिल्यासारखं वाटतं. आणि तुका काय वाटता? एकदम खराब रस्तो आहे. बंटी तर कंटाळलेलं दिसता एकदम. वा फायनली आलो बाबा गाणगापूर मध्ये. असं फायनली निर्गुण पादुका म्हणजे पादुकांचं दर्शन महत्त्वपूर्ण आहे. आणि भीमा संगम सुद्धा आहे. तर आपण बघू जातो. तर बघूया आता सगळे उतारतं. आता बघू काय म्हणतो. प्रवास खूपच खराब रस्ता. त्याच्यामुळे 1.5 तासाचा प्रवास 3.25 तास म्हणजे 12 सुटतो. 12, 1, 2 तर 3 वाजले म्हणजे 3 तास प्रवास होतो. 3 तास खूप कंटाळलो. बघूया तुमचं जर गाणगापुरात सध्या तरी प्लॅन असेल येऊचं तर रस्त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तुमच्याकडे टाईम जर खूपच असेल तर तुम्ही येऊ शकता. पण तुम्ही जर अजून जर तुमका पॉईंट बघूचे असेल तर गाणगापूर रस्त्यामुळे तुम्ही कॅन्सल करू शकता. जरा रस्ता खूपच खराब असेल तर नक्की विचार करा. आम्ही आता म्हणतो की प्लॅन जर कॅन्सल केलं तर बरा होता. तर चला आता जातो दर्शना. सगळे झाले आता फ्रेश बरा वाटतं. चला वा विकास कसं वाटलं तुझा प्रवास? मस्त. फक्त रस्तो खराब आहे. बेकार शाप बेकार कंटाळलो. ಕಂಡಪುರ ಎಟ್ಟ ಮರ ಕಂಡಪುರ ಎಟ್ಟ ಮರವನ್ನು ತಗೊಳ್ಳ ಟೈಮ್ ಇತ್ತು. तर मित्रांनो बघूया आता खूप सगळेजण एक्सायटेड होत. आता म्हणतात की तुळजापूर कॅन्सल करूचं म्हणतो कारण येऊ उशीर झालो. आणि कसं रस्ता खराब असल्यामुळे परत 70 किलोमीटर जाऊ 3 तास बरं 6 वाजले. त्याच्यामुळे तुळजापूर कॅन्सल करून आता हयसून डायरेक्ट पंढरपुरात जातो. असं प्लॅन आहे. बघूया काय म्हणतो. तर मित्रांनो आता इलेलो असं
श्री दत्त गाणगापूरचं मोठं आणि हयसून जातलो आता पहिल्या देवाचं दर्शन घेतलो कारण लिहिलेलं असा विशेष दर्शन लाईन 200 रुपये. बघूया आता पहिले दर्शनाक जातो कारण दर्शन केल्यानंतर बाकीचा सगळं परिसर फिरतलो तर बघूया आता. लाईन खूप वाटतं रे लाईन खूप इंटरेस्ट एक मिनिट. तर मित्रांनो दर्शन तर झालेलं असा बघूया आता. चला मित्रांनो दर्शन तर झालेलं असा गाणगापुरात पाय करतो आणि पुढे प्रवासाक जातो. पुन्हा 3 तासाचा प्रवास आणि 3 मिनिटं फक्त दर्शनाक लागली. काय तू काय बोलायचं त्याच्यावर? काय देवाची लवकर देवाची आमच्यावर लागली असं आलो एक उच्च गडबड येत आहे. तर मित्रांनो आता झालेलं असतं सगळ्यांचा काय पाणी व्यवसाय फोटो वगैरे झालेले असतात. आता चललो आता संदीप काय बघू जातो आता आपण जातोय संगमाकडे. त्याचं नाव आपण जरा उशिरा जातोय. पहिलं भीमा काय भीमा नदीच्या काठी. भीमा नदीच्या काठी नदीचा संगम होतोय. ओके त्या संगमाकडे जातो आणि थैसून चंद्रभाग चला. चांगलं की नाही परत इकडे बघा दुधनी इथलं चोडापूर दुधनी मार्गे नाही अफजलपूर दुधनी अक्कलकोट सोलापूर परत मोवळ आणि म्हटलं पेनूर लागते आणि पंढरपूर आपला रोड कोल्हापूर मोहोळ मार्गे राईट तोंडी करून पेणूर करून इका चला. कोल्हापुरी कपडा मस्त आहे. संगम आहे. एक गाडीवर बसून संगम मागण्यासाठी जाणार. संघ बघण्यासाठी आहे ना. हा कोण? डुक्कर. हा डुक्कर डुक्कर आहे डुक्कर. आमच्याकडे इतकं नाही दिसायचो पटकन. आमच्याकडे इतक्यात दिस नको रे. मित्रांनो आता संगमाकडे अरे बरोबर मध्ये संदीप तुझ्या अरे रे सरळ खाली जायचं आपल्या. तर मित्रांनो आता झालो उतारलो आता येऊन पोचलो संगमाकडे. आता संगमाचं दर्शन घेतलं जातं संगमाकडे. मित्रांनो चला. तर मित्रांनो आता इलो संगमेश्वर काठाखाली सुंदर असा काय धाग्यांचा हां. तर तुमची जर काय इच्छा असेल तर हरी येऊन दोरे म्हणजे एक धागो बांधतात आणि ते मग तुमची इच्छा पूर्ण होतील. जर तर मित्रांनो ह्या देवाचं दर्शन केलं. आता दुसऱ्या एक मंदिराचा तर पण दर्शनात लागतो. मस्त एरिया असा ह्यो एकदम शांतता आहे. इथला पब्लिक झोपली आहे जागरण्याची. मित्रांनो
जरा थोडं क्रॉस केलं 10 किलोमीटर आणि आता CNG भरून थांबलो. CNG भरून नंतर पुढच्या प्रवासात जातो. तर मित्रांनो आता आम्ही इलो अफजलपूर अफजलपूरला इलो. तर CNG भरलो आणि आता चहा पिऊ थांबलो. सगळेजण चहा पितलो आणि त्याच्यानंतर परत पुढच्या प्रवासात जातो. पुन्हा आता डायरेक्ट पंढरपूर ना. हां डायरेक्ट पंढरपूर माझा मध्ये स्टॉप नाही. हे चहा घेऊन के रे. चंद्रभागेच्या तिरी विकास उभा राहील. तर मित्रांनो विकल्यान डायरेक्ट कुरकुऱ्याची माळच घेतल्या ना. डायरेक्ट आता निवडणुकीचो गुलाल उडयले आणि काल आज एका माळ घातली नाही. कुरकुऱ्याची माळ घातली नाही. नितल्या तू ते घातलं काय का माळ? हो आता 2 शब्द तुझे. निवडणुकी खालच 50-60 हजार नितल्या असा शी मजा ना. मागायचं तसंच लेफ्ट करून तर मंडळीनं आता डायरेक्ट पंढरपुरात जातलो. तर अर्चित तुझा काय म्हणणं? ड्रायव्हर आमचं भरोसा असा लवकरात लवकर पोहोचवलं. तर बघूया. पूर्ण रस्तो येणे अडवून धरलाय. ऊसाची गाडी खूपच असं. तर तुम्ही इलात तर कळतला तुमका मस्त ट्रॅक्टर फुल लोड. तर मित्रांनो आता पोचलो सोलापुरात आणि CNG बघूच्यासाठी थांबलेलो. तर CNG वगैरे नाही. तर गाडीची जरा हवा चेक करायची होती. मगाचपासून बघी होतो का. तर आता हवा चेक करत होतो आणि मेन सोलापूर सिटीत असो. तर इथून मग डायरेक्ट तरी अजून किती आहे रे? 75. अजून इतक्या किलोमीटर हा. तर बघूया किती वेळ लागतं अजून. तरी अजून तासभर अजून 1.5 तास होय म्हणजे. बघूया काय होता. तर नमस्कार मंडळीनो. आता बरोबर 9:18 झालेले असं. पंढरपूर काही मिनटार रावलेला असा आणि आता आम्ही जरा पेट पूजा करूच्यासाठी थांबलो. कारण राधा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आता थांबलो आणि ना जेवण करतो आणि त्याच्यानंतर पंढरपुरात जातो. पंढरपूरचं दर्शन करून पुढलं प्रवास कसं होता तो नंतर सांगते. त्याला आधी हॉटेलमध्ये आता इलेले असो मस्त हॉटेल आता. तर ऑर्डर प्रत्येकाने दिलेली असा. संदीप तुया काय ऑर्डर दिलं? बघू आता काय येतंय. थंडी तर भरपूर आहे. अनिकेत तुया काय थाळी मागायला? तिथल्या थाळी सगळ्यांनी थाळी मागायलेली असं. बाकी अर्चिता आणि काहीतरी शेवभाजी मागायली. आणि आम्ही बटर म्हणजे पनीर बटर. त्याची आता किती वेळ लागता पण आता थाली घेण्यातच पाहिलं होतं. मटर पनीर म्हणजे पनीरची एक भाजी, दाल फ्राय, त्यानंतर शेवभाजी एक केली तर अख्खा मसुरी घेता. चलो मित्रांनो सगळेजण जे इथं तर यांचा पण इल्लाला असा. त्याची फक्त चपाती होती. बघूया. तर मित्रांनो आता सगळ्यांचा जेवण करून झालेला असा. तर त्याच्यानंतर पंढरपुरात जातो आणि काकांचा जेवण तर एकच नंबर होता. काका सुंदर व्हेज. तर परत इलो जर
नक्की येतो नक्की भेट देतो. चला फक्त एक तुमचं नाव काय तुमच्या हॉटेल? हॉटेल राधा ओके. फॅमिली गार्डन पंढरपूर पासून 5 किलोमीटर अंतर. आणि एक सोलापूर पासून सोलापूर पासून 5. नक्की भेट द्या काकांच्या इंस्टाग्रामवर तेजस कासेकर. हॉटेल राधा फॅमिली गार्डन पंढरपूर मोहोळ सोलापूर पासून. तर दादा आपली आय डी घेऊन ठेवतात. ठेवतोय नाही मी लवकर. हा आता कसं ब्रँड म्हणून दिलो. एक शॉट घे होय यस. याच्यावर येईल युट्यूबची पण माझ्याकडे नाही. चला दादा भेटू. तर दादांच्या हॉटेलमध्ये जेवण वगैरे केला. तर सुंदर जेवण होता कारण प्युअर व्हेज होता आणि सगळ्यांचा कसा देवदर्शनामुळे प्युअर व्हेज खाला. तर मित्रांनो जर तुम्ही या साईडला पंढरपुरात येता तर राधा ह्या हॉटेलला नक्की भेट द्या. आणि जेवण एकच नंबर होती, टेस्टसुद्धा. बाकी सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. आता चाललो पंढरपूर. इथून बरोबर 8 किलोमीटर असा पंढरपूर. तर जातो. तर मित्रांनो अरे हो आहे. तर बंटी सगळेजण फोटो काढूचे असतात. तर तयारी झाली फोटो काढून सेल्फी काढतो. हा हिटर दिरी चाललो आता पंढरपूर. पहिलं आता पंढरपुरात इलेले असो. आता गाडी आधी पार्किंगला लावली ना आणि त्याच्यानंतर वा चला. तर नमस्कार म्हणजे आता इलेलो असो पंढरपूर दर्शन आता करतलो. फायनली इलो. विकास पंढरपूरला गेलं फायनली. काय वाटतं तुला? बंटी काय पंढरपूरला पहिल्यांदा गेलं? पहिल्यांदा बघूया एक्साइटमेंट असला. मग आता दर्शन घेऊन जाऊया. हा तर म्हणलं आला तर पूर्ण दर्शन. हा ओके ओके. मुखदर्शन तरी का होय मा बघू काय भेटता. गर्दी असा की नाही तर ते बोलावते की नाही भेटतं 11पर्यंत चालू असं 11पर्यंत म्हणतात चालू असा. बघूया काय म्हणतात. थंडी जबरदस्त असा. व्यवस्था पंढरपूरचो भाजी मार्केट म्हणजे भाजीपाला बाजार गाय पुरातन काळातला बांधकाम मस्त बाजारपेठ वाटतं. काका झोपली. उद्या सकाळी जबरदस्त बाजार भरतो. इंदिरा गांधी मार्केट असं या नावाचा मार्केटचा. बघ एका खडीतून येता एका खडेतून लेप मारव खडेतून ते लेप डायरेक्ट जातलो. तुला कठोर वाटा मग चल वा बरे लिहिला विठ्ठल रखुमाई मंदिर आणि जातलो आता मंदिरात मस्तपैकी
बघू दर्शन भेटता का. 11 बरी हे सगळेजण जाग येतात. आता पुढे जातो. मोठो कॅमेरा लावलेलो कधी गावात लाव मंडईनं आता पंढरपूरचं दर्शन घेतला. एकदम जबरदस्त दर्शन झाला. कारण आम्ही सगळेजण पहिल्यांदा जिल्हा बरेच जण. तर म्हणजे बरोबर 10 मिनिटात दर्शन झालं. तर मंदिराची बंद 11 वाजता होता ना. तास जवळजवळ 5-6 मिनटं लेट झालं. शेवटी पांडुरंगानंच आपण दर्शन करून घेतलं आमच्याकडचं. तर जबरदस्त असं दर्शन झालं. आणि त्यातून आता जरा फोटोशूट करतो. मित्रांनो द्वारकाईश मंदिर असा आणि शिंदे सरकार वाडा असा या असा जबरदस्त. वा सुंदर सुंदर सुंदर. वा 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 सगळे जमा झालेले आहेत. ए नो तर मंडईनं ही असा चंद्रभागा तीर उभा पंडित सगळं असा. आता जर तुम्ही हेर आता आम्ही वाजले बरोबर 11 वाजून गेले. 11:10 झाले म्हणा. आता काय इतके हा ना खरेदी ना रात्रीचे वाजल्या. जर सकाळी जर इल्लात तर तुमका तुफान गर्दी असते. तुफान हा संधी भरपूर गर्दी. बघूया आता. तर मित्रांनो हे तुम्ही बघला नंतर जास्त करून ते फोटोशूट करतो ते ठिकाणं असं हवे पूर्ण पाणी असतं. आता चंद्रभागा सुटली आहे. आता मंडळी पुंडलिकाच्या मंदिराकडे गेलेलं असं. आणि ही चंद्रभागा सुंदर असा चंद्रभागेचा या असा. ह्या काय सर काय असा हा देवाचा नाही आता असं मला वाटतं. तुका काय वाटतं. पाण्यावरची नौका इकडे लिहिलेली आहे. पाण्यावर दगडाची नौका ओके ओके बघूया आता जरा. काढलेली आहे रांगोळी पुंडलिका. पाय धुवचे असतात रे. पाय धुवचे या. नाही नाही वा मस्त वाटला. तर मित्रांनो व्यवस्था विठ्ठल रखुमाईचं मंदिरचं कळस आणि सुंदर असं या समोर पश्चिम द्वार का म्हणतो. बाकी वगैरे काय असं तर बाकी दर्शन वगैरे झालेलं असा. आता चललो चला. तर मंडळीनं आता पंढरपूर दर्शन झालेलं असा आणि आता चललो आम्ही कोल्हापूर. डायरेक्ट कोल्हापुरात उतरत आहे. आम्ही आता किती वाजता इथून तरी 150 किलोमीटर आहे. चला बाय बाय गुड. तर मंडळीनं चाय पीत जरा थांबलो होतो. बाकी सध्या झोपले. तर चोर ही करलं पोलीस घेऊन जा जरा शेकोटी घेऊन थांबलो. जरा कधी खूप खाली काय करू काढू नको काय बॅगेतला. म्हणजे अजून किती किलोमीटर हा. बॅगेतला अजून 140 किलोमीटर. तर मंडळी म्हणतो इलो कोल्हापुरात जे रूम असत आता स्टे करतो आणि झोपतो. बघूया आता किती वाजता. आली पालखी झाली. आता ती का तर मंडळीनं आता गेलो असं रुमांवर. तर बघूया आता झोपतले वाटतं. आम सगळ्यांचा झोपच आता.
वाकिटा झालेली असेल प्रत्येकाची. पाहून रोखून न जा. शाळेची शिस्त आम्हाला लागली. तर मंडेनं आता रूमवर गेलो, कपडे फ्रेश झालेलो आणि मस्त की आता झोपतो कोल्हापुरात. इथलं वर झोपलो आता यार, वर झोपलो. चला तर गुड नाईट कोल्हापूरकर. बाय बाय, टाटा, सी यू.